नमस्कार. उज्ज्वला होम किचनमध्ये तुमच्या सर्वांचे पुन्हा एकदा खूप खूप स्वागत आहे. आज आपण चंपाषष्ठी विशेष असं वांग्याचं भरीत आणि बाजरीचे रोडगे कसे बनवायचे नैवेद्यासाठीचे ते बघणार आहोत. महाराष्ट्रामध्ये चंपाषष्ठीला हे घरोघरी केले जाणारा फार महत्त्वाचा असा पदार्थ आहे. चला तर मग वळूया आजच्या रेसिपीकडे. त्यासाठी आपल्याला कांदापात लागणार आहे 1 वाटी, येथे 7 ते 8 हिरव्या मिरच्या, 10 ते 12 लसणाच्या पाकळ्या, वांगी घेतलेली आहे आपण 5 ते 6, 1 छोटी वाटी शेंगदाणे आणि 2 कांदे बारीक चॉप करून घेतलेले आहे. आता हे कांदे आपण साईडला ठेवूया. जी वांगी घेतलेली आहे ती स्वच्छ धुवून घ्यायची आहे. सुकून त्याला अशा पद्धतीने आपण तेल लावून घ्यायचं आहे आणि चाकूच्या साहाय्याने त्याला असं कट देऊन घ्यायचे आहे, म्हणजे हे पटकन भाजल्या जातात. आपण ह्याला गॅसवर भाजणार आहोत. तर अशा पद्धतीने सर्व वांग्यांना आपण तेल लावून असे कट देऊन घेणार आहोत आणि गॅसवरती मध्यम आचेवर आपल्याला हे छान असे खमंग भाजून घ्यायचे आहे. अशा पद्धतीने भाजल्यामुळे ना आपलं जे भरीत आहे ते छान असं टेस्टी होतं. चुलीवरती जशी टेस्ट लागते ना अगदी तशीच टेस्ट या भरताची लागते. तर असं उलटून पालटून घ्यायचं आहे. जोपर्यंत व्यवस्थित असं सर्व बाजूनी हे वांगी भाजत नाही तोपर्यंत याला छान असं भाजून घ्यायचं आहे. आता वांगी भाजली की एक एक करून काढून घ्यायची आहे. थंड करायला ठेवायचे आहे. वांगी थंड करायला ठेवली की छान अशी त्याची वरची जी साल आहे जळालेली ती व्यवस्थित अशी निघून येते. आता ही सर्व वांगी काढून झालेली आहे. हे बघा. आता पुढची तयारी करूया. आता वाटण करायचं आहे मिरचीचं. त्यासाठी आपण ज्या मिरच्या घेतलेल्या आहे हिरव्या मिरच्या सर्व टाकून घ्यायच्या. लसूण, 1 चमचा जिरे आणि चवीपुरतं मीठ टाकून आपल्याला छान ही बारीक फाईन पेस्ट करून घ्यायची आहे. हे बघा. आता पेस्ट तयार झालेली आहे मिरचीची. ही साईडला ठेवून देऊया आणि ही जी वांगी आपली थंड झालेली आहे ना ह्याच्यावरची ही साल अशी काढून घ्यायची आहे. हे बघा. तेल लावलेलं असल्यामुळे ना हे फार असं पटपट आपल्याला हे सोलून काढता येतं वांग. आता ह्याचा हा देठसुद्धा काढून टाकायचा आहे. अशाच पद्धतीने सर्व वांग्याचे आपण साल काढून घेतलेली आहे. आपण बघू शकता येते. आता गॅसवरती कढई ठेवायची आहे. छान अशी गरम करून त्यामध्ये 2 चमचे आपण तेल टाकून घेणार आहोत. आता तेल गरम झालं की आपण जी छोटी वाटी शेंगदाणे घेतलेले होते ना ते छान असे खमंग खरपूस तळून घ्यायचे आहे. असे शेंगदाणे तळल्यामुळे ना आपलं जे वांग्याचं भरीत आहे ते फार अप्रतिम असं लागतं. आता त्याच तेलामध्ये 1 चमचा जिरा पुन्हा टाकून आपण छान अशी फोडणी देऊन घेतली आणि जी मिरची आपण वाटून घेतलेली आहे ती सुद्धा थोडी थोडी करून यामध्ये टाकून फ्राय करून घ्यायची आहे. आता हिचा छान असा सुगंध सुटायला लागला की यामध्येच आपण जे 2 कांदे बारीक चॉप करून घेतलेले आहे ते थोडे थोडे करून टाकून घ्यायचे आहे. कांदा थोडासा सॉफ्ट झाला की जी 1 वाटी कांदापात घेतली होती ती सुद्धा यामध्ये टाकून छान अशी फ्राय करून घ्यायची आहे. कांदापातीमुळे ना भरीत अगदी टेस्टी असं लागतं. हे बघा. आता 2 ते 3 मिनटं झालेले आहे. कांदापातसुद्धा व्यवस्थित अशी आपली यामध्ये मिक्स झालेली आहे. आता जी वांगी आपण सोलून ठेवलेली होती भाजलेली ती थोडी थोडी करून यामध्ये टाकून अशा पद्धतीने बारीक करून घ्यायचं आहे. फारही मॅश नाही करायची, नाहीतर मग त्या भरीताची टेस्ट ना अशी गुळगुळीत लागते. हे बघा. अशा पद्धतीने आपण ही वांगी बारीक करून घेतलेली आहे. आता भरीत आपलं तयार झालं की नंतर हे तळलेले शेंगदाणे असे वरून छान असे टाकून घ्यायचे आहे. चवीपुरतं थोडंसं मीठ टाकून घ्यायचं आहे. आपण मिरची वाटायला सुद्धा मीठ टाकलेलं होतं. हे बघा. झटपट आपलं टेस्टी असं वांग्याचं भरीत तयार झालेलं आहे. आपण बघू शकता. एका बाउलमध्ये काढून घ्यायचं आहे. आता पुढची तयारी करूया ती म्हणजे बाजरीच्या पिठाचे रोडगे करायचे आहे. ह्याला सुद्धा चंपाषष्ठीला विशेष असं महत्त्व आहे. आता 1 कप मी बाजरीचं पीठ घेतलेलं आहे. आता थोडं थोडं करून यामध्ये पाणी टाकून छान असं भाकरीसाठीचं पीठ जसं भिजवतो ना अगदी तसंच पीठ आपल्याला येथे मळून घ्यायचं आहे. छान असं मऊसूत आपण ह्याचं पीठ व्यवस्थित बाजरीचं मळून घ्यायचं आहे. आता 1 वाटी पिठामध्ये ना हे छान असे ह्याचे 5 रोडगे तयार होतात. हे बघा. आता सारख्या आकाराचे असे गोळे करून घ्यायचे आहे
आता हे साईडला ठेवून द्यायचे आहे आणि एक एक करून अशा पद्धतीने जशी आपण भाकरी थापतो ना तसंच थापून घ्यायचं आहे. परंतु हे फार मोठे करायचे नाही आहे किंवा फारही पातळ करायचे नाही आहे. हे रोडगे थोडेसे असे जाडच असतात. हे बघा, आता तवा गरम करायला ठेवायचा आहे आणि एक एक करून आपण हे तव्यावर भाजून घेणार आहोत. अशा पद्धतीने तव्यावर टाकलं की वरून थोडंसं असं पाणी लावून घ्यायचं आहे. पाणी थोडंसं असं सुकलं की लगेच आपण ह्याला उलटून घेणार आहोत. हे बघा, आता दुसऱ्याही बाजूने हे व्यवस्थित असं भाजून घ्यायचं. पुन्हा आपण याला पलटून घ्यायचं आहे म्हणजे छान असं हे टम्म फुगतं. आपण बघू शकता येथे हळूहळू हे टम्म फुगायला सुरुवात झालेली आहे आणि आपला रोडगा तयार झालेला आहे. एक एक करून सर्व रोडगे याच पद्धतीने आपण तयार करून घेणार आहोत. आता आपले रोडगेसुद्धा बनवून तयार झालेले आहेत. अशा पद्धतीने ह्याच्यावर भरीत टाकून ह्याचा नैवेद्य चंपाषष्ठीला दाखवला जातो. तर नक्की ट्राय करा. ही रेसिपी कशी वाटली कमेंटमध्ये नक्की सांगा आणि रेसिपी आवडली असेल तर आपल्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. म्हणजेच असे येणारे छान छान आणि सोपे व्हिडिओ तुम्हाला बघायला मिळेल. सोबतच बेल आयकॉनवर क्लिक करा म्हणजे नवीन व्हिडिओ आला की त्याचं नोटिफिकेशन तुम्हाला येईल.